हॅलो नमस्कार. तर आज सकाळी लवकर उठून मी लाडूसाठी उपीट बनवत होते, कारण की मला त्याला तयार करून अंघोळ करून ना हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं, कारण की त्याचं आज वॅक्सिनेशन होतं. तर 1.5 वर्षाचे 2 इंजेक्शन असतात, तर त्यातलं एक राहिलं होतं आमचं. त्यावेळेस ते अवेलेबल नव्हतं, त्यामुळे दिले नव्हते ते. पण 6 महिन्यापर्यंत कधीही देऊ शकता असं म्हटले होते, त्यामुळे ना दिलंच नव्हतं. आणि त्याला मध्ये ॲडमिट ताप वगैरे होतं, त्याच्यामुळे पण दिलं नव्हतं. म्हटलं आता 2 वर्षाचा होईल तो 2 वर्षाचा आज 1.5 वर्षाचं देऊन टाका. ऑफ इंजेक्शन एक राहिलं ते, म्हणून मी सगळं बेड वगैरे आवरून घेतले होते. लाडूचा पसारा असाच पडला होता, कारण तो कितीही आवरला तरी ते खेळणी सगळं असंच काढून फेकतो. लाडूला तयार करून घेऊन चाललो होतो आम्ही. लाडू समोरच बसायला मागतो, कारण की त्याला असं गाडीवरचं पकडून बसायला खूप आवडतं, आणि मागे बसवलं की रडत होता खूप, त्यामुळे थोड्या वेळ त्याला समोरच बसवलं होते गच्च पकडून. आणि हॉस्पिटलमध्ये गेलो तर गाड्या वगैरे तिथं भरपूर काही आहे. आता गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये खूप छान झालेलं आहे, म्हणजे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गाडी वगैरे सगळं आहे. लाडू बघा त्या गाडीच्या ह्याच्यामुळं जरा थोडंसं कमी रडला, कारण रडला इंजेक्शन देताना, पण नंतर बाहेर आणल्यावर ते गाडीवर बसवल्यावर तो विसरून गेला. सकाळी ना मी चहा पण पिऊन गेलो नव्हतं, त्यामुळे आल्यावर ते चहा करत होते, कारण की तिथं खूप गर्दी असते, त्यामुळे लवकरच गेले होते. इंजेक्शन कसं दिलं आता? रडला कसं असं रडला? अजून एकदा दाखव इंजेक्शन कसं दिलं. असं रडला तू? कुठं दिलं इंजेक्शन? कुठं दिलं? कुठं दिलं? तिथं कुठं दिलं आगाव? लाडू ना सगळ्यांना सांगत होता मला इंजेक्शन दिलं आहे म्हणून. त्यानंतर त्याला थोडंसं मूड चेंज व्हावं म्हणून मी खाली दुकानात घेऊन गेले होते डेअरी मिल्क देण्यासाठी. चॉकलेट मिल्क कधी देत नाही जास्त डेअरी मिल्क वगैरे, पण असं थोडंसं रडत होता, त्यामुळे देण्यासाठी गेले होते. त्यानंतर आल्यावरती घरात एवढा पसारा पडला होता, ते काढायचं होतं. सगळे कपडे घरी करून ठेवत होते, पण लाडू बघा सगळे कपडे परत विस्कटत होता मी घडी केलेले. तो असाच करतो, काहीही काम करत नाही. जसं मोठं होतो ना तसं जास्त आगाऊपणा करतो आहे तो. आणि त्यानंतर मी त्याला थोडंसं कार्टून वगैरे लावून दिले मोबाईलवरती. मग घर साफसफाई केली, पण लाडू 5 मिनटंही एवढं स्वच्छ घर ठेवणार नाही, लगेच परत पसारा करून टाकतो आहे तसा. म्हणून त्याला थोडंसं जेवण चारून ना झोपवून ना थोडंसं बर्फाने शेकत होतं. त्याचा पाय बघा किती जोरात इंजेक्शन दिलं होतं, खूप मोठं, म्हणजे सुई आतमध्ये जाईपर्यंत इंजेक्शन देतात लहान मुलांना. आणि ते थोडीशी गाठ झाली होती, त्यामुळे ना मी बर्फाने शेकत होते. नंतर तो बर्फाने शेकताना लगेच उठला होता झोपेतून. मग त्याला थोडंसं खाण्यासाठी शेव आणि ते बेसनचं असतं ना ते दिले होते, त्याला खूप आवडतं ते. त्यानंतर माझा रात्रीचा स्वयंपाक चालू झाला होता, कारण की मला लवकर करायचं होतं. लाडू खूप म्हणजे थोडंसं चिडचिड करत होता, त्यामुळे चपाती आणि भाजी बनवायची होती मला, वांग्याची डाळ पण बनवायची होती मला, पण लाडू काही बनवूच दिलं ना, त्यामुळे सिंपलच जेवण बनवलं होते. वांग्याची भाजी, लोणचं, काकडी आणि चपाती. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.